10 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान प्रतिकृती जी होती ती परभणीमध्ये ज्यांनी विटंबना केली अशा विकृत लोकांना, नराधमांना, देशद्रोहींना ताबडतोब अटक व्हायला पाहिजे होती. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाची घटना लिहिली, देशाला संविधान दिलं, ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही निर्माण केलेली आहे. ज्या संविधानामध्ये लोकांनी लोकांकरता चालवलेले लोकांचे राज्य असावे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे. परंतु काल परवा माननीय ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब म्हणाले की तो एक माथेफिरू होता आणि माथेफिरूला नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान प्रत कशी काय समजली, तिचीच तोडफोड करावी का वाटली. अनेक माथेफिरूंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे, संविधान का ते कसे माथेफिरूंना हेच कसं कळतं. एवढे माथेफिरू जर आहे, एवढे बुद्धिवान कसे काय झाले माथेफिरू. माथेफिरू म्हटला तर एखाद्या झाडावर जाऊन उडी मारून घेणे, स्वतःला गळफास लावणे, कोणातरी हत्या करणे आम्ही समजू शकतो माथेफिरू हा आहे. परंतु नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केली जाते. हे सरकारने याच्यावर खूप बंधनकारक निर्णय घेतला पाहिजे. अशा लोकांना त्वरित अटक झाली पाहिजे. सहजगत्या आम्ही म्हणतो की तो माथेफिरू असेल, सहजगत्या कोणतरी जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करतो, सहज कोणतरी जातो संविधानावर वाईट साईड बोलत असतात. लक्षात असलं पाहिजे की ह्या देशामध्ये आम्हाला कुठल्याच प्रकारचा अभिव्यक्त स्वातंत्र्य नव्हता. जी प्रत ज्याची विटंबना झाली ते संविधान बनवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागलेले आहेत. काही साधी गोष्ट नाही. जगातली सर्वात मोठी संविधान 395 कलमाची असलेली संविधान आम्हाला अभिमान असला पाहिजे. त्या संविधानामध्ये हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी काढलं होतं. लक्षात घ्या, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदूंना कायदा, हिंदूंना अधिकार मिळत नव्हते, हिंदूंना न्याय मिळत नव्हता, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1951 साली पार्लमेंटमध्ये हिंदू कोड बिल संमत केला. परंतु तो पास नेहरूंनी न केल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला केवळ हिंदूंसाठी. असं जगात उदाहरण नाही. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक वेळी कोण ना कोण काहीतरी विटंबना करत असं हे निंदनीय आहे. आज महाराष्ट्र सरकार का जागा होत नाही. त्याच संविधानाने महिलांना अधिकार दिलेले आहेत, शिक्षणाचे अधिकार दिले. अधिकार आधी कुठं होते? 1950च्या वेळी आधी अधिकार होते का आम्हाला? महिलांना द मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टनुसार 3 महिने गरोदरपणाच्या आधी 3 महिने रजा आणि 3 महिने नंतर रजा अशी भरपगारी रजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये दिलेले आहे. आणि आमची लोक वेड्यासारखी करायला लागलेली आहेत. आमचं सरकार म्हणतो माथेफिरू असेल, माथेफिरूंना हेच महापुरुष बाबासाहेबच का मिळतात. अनेक लोक आहेत, आम्ही समजू शकतो. दुसरीकडे कुठेतरी झाले तर आम्ही समजू शकतो. परंतु नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे असेल, त्यांच्या संविधानाचे असेल, ही विटंबना होत आहे. संविधानाच्या आधी मनुस्मृती होती. मनुस्मृतीने सर्व अधिकार नाकारले होते. महिलांपासून पुरुषापर्यंत कुठलाच अधिकार नव्हता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हता. हे स्वातंत्र्य देणारा जगातला पहिला संविधान आहे. आम्हाला सन्मान असला पाहिजे. पण आम्ही वाचतच नाही कधी. 4 पुस्तकं वाचणंच नाही ना आमच्या डोक्यामध्ये. तर ह्याचा मी निषेध करतो. खरं तर आजच्या सरकारने अशा नराधमांना, अशा देशद्रोही लोकांना त्वरित अटक केली पाहिजे अशी मागणी ह्या ठिकाणी मी करत आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या रायगड जिल्हा सचिव या नात्यानं